जगात येण्यापूर्वीच जन्मदात्यांना नकोशा झालेल्या रस्त्याच्या कडेला झुडपातून अथवा अडगळीतून कोणीतरी अनाथ आश्रमात जमा केले. तेव्हापासूनच तेच त्यांचे घर. ज्या आईवडिलांचे तोंडही आम्ही पाहिले नाही त्यांच्या मृत्यूचे दाखले कोठून देणार. तरीही आम्हाला अनाथांचे दाखले देण्यासाठी महिला बालकल्याण विभाग आम्ही न पाहिलेल्या आईवडिलांच्याच मृत्यूच्या दाखल्यावर अडले आहे. तर मनपा प्रशासनाला मृत्यूचा दाखला देण्यासाठी खांदेकरांची साक्ष हवी आहे. आम्ही काय करावे असा प्रश्न उपस्थित करत अनाथ दाखल्यासाठी फरफट सुरू असलेल्या युवतींनी सोमवारी लोकप्रतिनिधींसमोर अश्रूंना वाट मोकळी करून देत आपली कैफियत मांडली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे काल जिल्हाधिकारी कार्यालयात होते. यावेळी अनाथ असलेल्या मुलींनी त्यांची भेट घेतली. तसेच आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासमोर रडत न्याय देण्याची मागणी केली. जे आईवडील आम्हाला माहीत नाही त्यांच्या मृत्यूच्या दाखल्यासाठी गेल्या 7 वर्षापासून फरफट सुरू असल्याची कैफियत अनाथ तरुणींनी मांडली आहे. यावेळी पडळकर यांनी महिला बालकल्याण अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर 8 दिवसात दाखले देण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान 8 दिवसात दाखले न दिल्यास आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडू असा इशारा आमदार पडळकर आणि खोत यांनी दिला आहे. पापालाल मुजावर मी वेलणकर अनाथ आश्रमात राहिले. मला कोण घातले हे पण मला माहिती नाही आहे. आणि मी अनाथाचं प्रमाणपत्र मागताना त्यांनी म्हणतात मृत्यूचे दोघांची पण दाखले आणा. कुठले आणणार मी? माझ्याकडे दाखलाच नाही. आई वडील बी कोण आहेत हे बी माहीत नाही. आश्रमातच लहानाची मोठी झाली. आश्रमनंच लग्न करून दिले माझं. आणि त्यांनी म्हणतात दाखले आणा. कुठनं आणणार? खरं अनाथ प्रमाणपत्र पाहिजे. त्याचं माझं नर्सिंग कोर्स पण झालेलं आहे. त्याच्यासाठी मला ते प्रमाणपत्र पाहिजे. खरं देत नाही आहेत. नगरपालिकेत काय म्हणतात? त्यांनी नगरपालिकेत मी गेलेली नाही आहे. आश्रमनं माझी फाईल 2019 पुरामधून वाहून गेली म्हणून 500चा स्टॅम्प करून त्यात लिहून दिलं की हिला कोणी भेटायला येत नव्हतं. ही खरोखर अनाथ आहे. ही जी फाईल वाहून गेली हिला मृत्यूचं प्रमाणपत्र आई वडील नसल्यानं मिळू दे. खरंच अनाथ आहे. तरी पण हे म्हणतात पुण्यात पाठवले. ते आम्हाला त्रुटी काढून खाली पाठवतात आणि त्रुटी पूर्तता करून दिले तर त्याने ते एकच धरल्यात की प्रमाणपत्र आणा. कुठनं आणणार प्रमाणपत्र? आई वडीलच माहीत नाहीत आणि कुणाचं देऊ मी प्रमाणपत्र? मूळ मागणी काय आहे? मला अनाथ प्रमाणपत्र पाहिजे. आमच्याकडे काय आई वडिलांचे मृत्यूचे दाखले नाही आहेत. आई वडील कोण आहेत हेही माहीत नाही. मी 2 वर्ष आश्रमात राहिले वेलणकरला. परत माझी ट्रान्सफर केली. परत तिथनं माझी इथं ट्रान्सफर केली. इथंच परत मी वेलणकरला आली. इथंच माझं लग्न लावून दिलं. वेलणकरनेच लग्न लावून दिले. माझं नाव भाग्यश्री आप्पासो नांदणीकर आहे. मी 1998 साली दादूकाका भिडे या संस्थेत दाखल झालेले. माझ्या आईनं स्वतःनं घातलेली. त्यावेळेस माझे वडील कुठं आहेत मला माहिती नव्हतं. आता पण माहीत नाही आहे. आणि जेव्हा मला संस्थेत दाखल झालं तेव्हा माझी आई आजारी असल्याकारणानं सिव्हिल हॉस्पिटल येथे मयत झाली आहे. पण तेव्हा पण मला काही कळवण्यात आलं नाही. आणि मी एकदा पळून गेले तेव्हा मला कळलं की माझी आई मयत झाल्या. तरी पण मी शोधाशोध केली. तरी पण मला कोणी भेटायला आलं नाही. कोणी नाही. इतके वर्ष मी 2009 सालापर्यंत वेलणकर अनाथाश्रमात राहिले. तिथून ट्रान्सफर करण्यात आलं माझं. तिथून मी माझ्या स्वतःच्या इच्छेनं मी लग्न करून घेतलं. आता आम्हाला संस्थेतून अनाथ प्रमाणपत्र देतात. पण त्या अनाथ प्रमाणपत्रासाठी आमच्याकडं आईवडिलांचे मृत्यूच दाखले नाही आहे. तर मग आम्ही आणू कुठून? तेच आम्हाला मागणी करतायत. आम्ही आईवडिलांना बघितलेलं पण नाही आहे. मी किती लहान 6 वर्षाच्या असल्यापासून आश्रमातच वाढते. ह्या आश्रमातून त्या आश्रमात असं माझंच नाही. असं कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा असं भरपूर ठिकाणी असंच चालू आहे. राज्य सरकार पण कोण दाद देत नाही. इथं पालकमंत्र्यांना भेटलो तर ते पण म्हणतायत की थोडा दिवस थांबा, आम्ही मार्गदर्शन मागवले. आज किती ठिकाणी फिरू. आम्ही एक अनाथ आहे म्हणून आमच्या मुलांना पण काय अनाथ वाढवू काय? आम्ही आमच्या आई वडिलांसाठी पण एक इतकं रडलो नाही. तेवढं आम्ही आमच्यासाठी एक घटपट करालोय. कुठंतरी काहीतरी निर्णय द्या आम्हाला. नाहीतर आम्हाला इथं उपोषण करायला येणार आहे.